श्री गुरुचरित्र पारायणाचा आज होता माझा पहिला दिवस। या गुरुचरित्र ग्रंथात एकूण 53 अध्याय आहेत। श्री गुरुचरित्र ग्रंथ श्री गुरु नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा ग्रंथ आहे। श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। तर सप्ताह पारायणाच्या पहिल्या दिवशी प्रथम अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत वाचायचे असते। आणि हा गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह मी देवाच्या आळंदीत असणाऱ्या श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामींच्या मठात असणाऱ्या औदुंबर वृक्षाखाली करायचे ठरवले। कारण औदुंबर वृक्षात दत्त गुरूंचा वास असतो, त्यामुळे त्याच्या छायेखाली केले गेलेले पारायण हे त्वरित फलदायी होते। ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता, साधू संत आणि आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत। या पहिल्या अध्यायाच्या नित्य पठणाने व गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते, अशी याची फलश्रुती आहे। श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायात वेद धर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून अत्यंत संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुष्य होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला। त्याच क्षणी त्यांचा देह व्याधीमुक्त झाला। श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायात राजा अमरीशची कथा आहे। तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे, सर्व काळ हरिचिंतन करीत असे। त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वासा ऋषी तेथे अतिथी म्हणून आले होते, याबद्दल सांगण्यात आले आहे। या तिसऱ्या अध्यायाच्या नित्य पठणाने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते। श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या चौथ्या अध्यायात अत्री ऋषींची पत्नी अनुसूया मातेच्या पातिव्रत्याची व दत्तगुरूंच्या प्राकट्याची कथा आहे। या चौथ्या अध्यायाच्या नित्य पठणाने स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते। श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 5व्या अध्यायात पिठापूर मधील अपयराज व सुमती माता यांच्या पोटी दत्तगुरु श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन कशा प्रकारे दिव्य लीला करतात याबद्दल सांगितले आहे। या 5व्या अध्यायाच्या नित्य पठणाने शारीरिक व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते। श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 6व्या अध्यायात गोकर्ण क्षेत्री असणाऱ्या महाबळेश्वर लिंगाबद्दल सांगितले आहे। या 6व्या अध्यायाच्या नित्य पठणाने दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते। श्री गुरुचरित्र ग्रंथातील 7व्या अध्यायात इक्ष्वाकु वंशातील राजाला वशिष्ठ ऋषींनी दिलेल्या शापाची कथा आहे। या 7व्या अध्यायाच्या नित्य पठणाने पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात। श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 8व्या अध्यायात करवपुरातील वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण व त्याची पत्नी अंबिका यांच्या पुत्रावर श्रीपादांनी केलेल्या कृपेची कथा आहे। या 8व्या अध्यायाच्या नित्य पठणाने बुद्धिमांद्य नाहीसे होतात व विवाह कार्य सुलभ होते। श्री गुरुचरित्रातील 9व्या अध्यायात करवपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला याची कथा आहे। या 9व्या अध्यायाच्या नित्य पठणाने सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात। अशाच गुरुभक्तीपर माहितीसह भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।